शिरूर आणि जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरती असलेल्या पारगाव येथे भर दिवसा बिबट्यानं हल्ला करत 8 वर्षाच्या मुलाला ठार केलंय। रोहित कापरे असं मृत मुलाचं नाव असून पिंपरखेड पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती हा चौथा मृत्यू झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयातच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। बुलढाण्यात कृषी विभागाकडून 317 कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे। तपासादरम्यान त्रुटी आढळल्यानं 33 केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश दिले तर 71 विक्रेत्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी सूचनापत्र दिलंय। ब्राह्मणगाव विंचूर येथे बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। टोमॅटोच्या शेतात रात्रीच्या सुमाराला बिबट्या मुक्त संचार करत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भंडाऱ्याच्या लाखांदूर इथं अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी कडकडीत बंद पाळण्यात आलाय। 5 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानं संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। याच अमानवी कृत्याविरोधात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे। मात्र अतिक्रमण हटवण्यास नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध करतायत। सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। शिवाय प्रशासन अतिक्रमण हटवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यानं स्थानिकांशी पुन्हा वाद होण्याची चिन्ह आहेत। पुण्यामध्ये कोंढव्यात हनुमान मंदिराजवळ भीषण अपघात झालाय। ट्रकच्या चाकाखाली आल्यानं एका महिलेचा मृत्यू झालाय। अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली। विदर्भाचं प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथे खामगाव ते शेगाव या मार्गावर मागील 9 वर्षांपासून ठाणे मुंबई येथील भाविक प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 17 किलोमीटरची पायीवारी करत असतात। या वारीत जवळपास 250 पेक्षा जास्त पायदळ वारीत भाविक भक्त सहभागी झाले होते। सांगलीत आमदार गोपीचंद पडळकरांनी धनगरी ढोल वाजवण्याचा आनंद लुटलाय। सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं। या कार्यक्रमावेळी पडळकरांनी धनगरी ढोल वाजवण्याचा त्यांना मोह आवरता आला नाही। नाशिकच्या निफाडमधील ब्राह्मणगाव विंचूर येथे बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली। यावेळी हा थरार शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलाय। या ठिकाणी वन विभागानं पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक करतायत। संगमनेर शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात नागरिक आक्रमक झाले। बिबटेमुक्त तालुका करा अशी मागणी करण्यात येते। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या बुरसेवाडीत बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केलाय। बिबट्याची आणि कुत्र्याची झुंज झाल्यानंतर कुत्र्यानं बिबट्याला पळवून लावल्याचं सीसीटीव्हीत चित्रित झालं। संख तालुक्याची निर्मिती करा। संख अप्पर तहसील कार्यालयाचं होऊ घातलेलं विभाजन तत्काळ स्थगित करा या मागणीसाठी संख गाव बंद ठेवण्यात आलंय। जत तालुक्याची विभागणी करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी 4 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। मालेगाव मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या अधिग्रहित केली जात असल्यानं शेतकरी संतप्त झालेत। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। हिंगोली जिल्ह्यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। पूर्ण जिल्ह्यात 1,08,000 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड करण्यात आली आहे। मात्र वातावरण बदलाचा पिकाला मोठा फटका बसतोय। परिणामी हरभरा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील फाकटे इथे एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टरच्या फणीमध्ये अडकून मृत्यू झालाय। सतीश आंद्रे असं 32 वर्षीय मृत युवा शेतकऱ्याचं नाव आहे। शेतात फणी यंत्र सोडत असताना यंत्र आणि ट्रॅक्टरमध्ये अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पुनस गावाचे सुपुत्र सूरज सदानंद मोरे यांचा जिल्हा न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी एकत्र कुटुंब पद्धती आणि समाजातील लोकांनी केलेल्या संस्काराचं हे फलित असल्याचं मत सूरज मोरे यांनी व्यक्त केलं। पुणे अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव भीमा परिसरात ट्रक आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झालाय। सळईनं भरलेल्या ट्रकला पाठीमागून कारनं जोरदार धडक दिली। यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। पुण्यात शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द इथे बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकलाय। संतोष वाव्हळ यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता। आता या 7 वर्षीय मादी बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात दाखल करण्यात आलंय।
रत्नागिरीत दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेत 266 दिव्यांग कर्मचारी असल्याची नोंद आहे। गेल्या काही दिवस दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र सापडल्याचे प्रकार सातत्याने उघड होत आहे। कर्मचाऱ्यांमध्ये या पडताळणीच्या चर्चा वाढल्या आहेत। आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात यंदा कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। परतीच्या पावसाने कांदा रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कांदा रोपांचा तुटवडा या भागात जाणवतोय। तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 30% कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट झाल्याची परिस्थिती या भागात पाहायला मिळते। भंडाऱ्याच्या मोहाडीत घनकचऱ्यासाठी प्रस्तावित जागेवर शेतकऱ्यांचा आक्षेप आहे। ही जागा शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग आहे। येथे घनकचरा डंपिंग यार्ड प्रक्रिया केंद्र उभारल्यास हा मार्ग बंद होऊन शेती पिकांचं नुकसान होईल। तसेच पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। प्रशासनाने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन आणि न्यायालयीन लढ्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। राज्यभरातील शिक्षकांनी 5 डिसेंबरला विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन केलं होतं। या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या 1 दिवसाच्या वेतन कपातीची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र या वेतन कपातीची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिक्षक संघटनांनी केली आहे। हिवाळी पर्यटन शाळांमधून येणाऱ्या सहली त्याचबरोबर विकेंडला पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांमुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळं गजबजली आहे। शनिवारी रविवारी या 2 दिवसात तब्बल 52,000 भाविकांनी गणपतीपुळे येथील श्रींचे दर्शन घेतले। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या अंतिम करण्याचं काम पूर्ण झालंय। प्रारूप मतदार याद्यांमध्ये असलेले आक्षेप दुरुस्ती करण्यासाठी आणि याद्या अंतिम करण्यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात तळ ठोकून बसले होते। शनिवारी रात्री एकही कर्मचारी घरी गेला नाही। गेल्या 2 दिवसांपासून उमरगा शहरासह तालुक्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय। अचानक हवामानात बदल होत वातावरणात कमालीचा गारवा आहे। थंडीपासून वाचण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत। शेतकऱ्यांचं 3,500 रुपये प्रतिटन ऊस दर मागणीसाठी आंदोलन सुरू होतं। हे आंदोलन उग्र झालं। भाजपचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याला टाळे ठोकले। बिबिदार फळ येथील लोकमंगल कारखान्याच्या गव्हाणीत शेतकरी तसेच विविध संघटनांनी ठिय्या सुरू केला। संभाजीनगर महापालिकेसाठी प्रभाग न्याय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। मतदार याद्यांवरील आक्षेपांचे निराकरण करत दुबार नावं वगळून ही अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे। सर्व बदल कंट्रोल चार्टद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले असून त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होते। अहिल्यानगरात बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारकाचं काम पूर्ण झालं। ब्रॉन्झचा पुतळा अहिल्यानगरमध्ये दाखल झाला। हा 12 फुटी उंचीचा 800 किलो वजनाचा पुतळा असून पुतळ्यासाठी 18 फूट उंचीचा चबुतरा उभारण्यात आलाय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण होणार आहे।